नमस्कार, मी संपादक सचिन दळवे, जनपद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंचायत समिती गट कामठी येथे उभा आहे. इथून जे आपल्यासोबत नागरिक आहेत ते नेमके या गटामध्ये कोण उमेदवार असावा आणि कोणाला निवडून द्यावा येथील जे नागरिक आहेत ते सांगतात. काय सांगाल आपण? काय नाव आपलं? माझं नाव प्रथमेश पंढरीनाथ पवार, मी रोडे बुद्रुकचा आहे. आणि पंचायत समितीसाठी आमच्या गावातून अंकुशभाई अवतडे उभा राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नी कोमल अंकुश अवतडे, कारण यांना उमेदवारी दिली, काम करणारा माणूस आहे. यांना जर उमेदवारी मिळाली म्हणजे मिळालीच आहे, ती 100% काम करून ह्या भागाचा विकास करतील, 100% गॅरंटी आहे. या अंकुशभाईच्या माध्यमातून या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास झाला किंवा ते बीजेपीचे चांगले खंदे समर्थक आहे असंही बोलले जाते. त्यांच्या माध्यमातून याच्या आधी आपल्या भागामध्ये काही कामं झाली तुम्हाला सांगता येतील? 100% कामं झालीत, रोडची कामं झालीत, वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या. त्यांनी युवकांना आकर्षक करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. रक्तदान शिबिर असेल, शिवजयंतीच्या वेळेस स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. त्यांचं म्हणजे योग्य असं हे म्हणजे त्यांचं एकूणच योगदान जे आहे तेथील सामाजिक घटकांसाठी अतिशय चांगलं आहे तुम्हाला म्हणायचं आहे. काय सांगताय? बरं. आणि आपल्या सीना नदीला महापुराचं संकट आलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी आपल्या गावाला विरवडला असेल, आसपासच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पूर्ण गटामध्ये सीना नदीकाठची जी गाव आहेत त्या गावातल्या लोकांना तुम्ही चांगल्या मदतीचा हात दिले. जेवणाची मदत असेल, त्यांना म्हणजे ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांना पुरवलेल्या आहेत बाहेर. आणखीन याच्यामध्ये आपल्याला या भागातील कुठला विकास होणं अपेक्षित आहे असं वाटतंय? 100% राहिलेला काय रस्त्याची सुविधा असेल किंवा वीज पाणी निर्मित 100% याचा विकास. टीका टिप्पणी या बाबतीत विरोधकांना बोललं जातं, त्याबद्दल काय सांगाल? विरोधक शेवटी टीका करणारच आहेत. विरोध असल्याशिवाय प्रगती होत नाही माणसाची. भैयालाही पहिल्यापासून विरोध करणार. म्हणजे अंकुश भैया अवताडे हे बीजेपीच्या माध्यमातून या भागामधील चांगला विकास करतील असं तुम्हाला वाटतं? हो, 100% आतापर्यंत केलाय त्यांनी आणि इथून पुढेही करतील याची 100% खात्री आहे. राहणार शिंगोले. आमच्या गणातून भैयासाहेब अवतडे यांची पत्नी कोमलताई अंकुश अवतडे हे यांना उमेदवारी दिलेली आहे पंचायत समितीसाठी. पंचायत समितीसाठी. आणि त्याने म्हणजे कामं बी आहेत त्यांची इथं. कारण काम आहेत म्हणजे काय कामं केली असतील? काम म्हणजे पूर आलता ना आमच्या नदीला, त्यांनी भरपूर त्यांनी किट वगैरे वाटप केले. भरपूर सामाजिक घटकामध्ये त्यांनी आणखीन काय काय कामं केली तुम्हाला? म्हणजे आपल्या अडीनतडी लोकांनी जे आल्यानंतर हे असं चांगल्या अडचणी लोकांनी ते त्यांनी दूर केले. म्हणजे अंकुशभाई अवताडे यांचा सामाजिक सलोखा चांगला आहे असं तुम्हाला म्हणायचं? आपल्या भागामधील असे कुठले जे हे आहेत काम आहेत जे तुम्ही त्यांच्याकडनं होऊ पाहताय किंवा त्यांच्या माध्यमातून तुम्ही मांडू इच्छित आहे? आता ते आपले जे समाजातले आहेत, आपल्या गावातले अडीअडचणी अडचणी नेमक्या कुठल्या? लाईट असेल, लाईट आहे, वीर आहे, आणि असं कुठल्या अडचणी आहेत? रस्ते असतील? रस्ते आहेत. या भागामध्ये त्यांनी लाईटीचा किंवा रस्त्याचा प्रश्न असे कुठले प्रश्न त्यांनी मिटवले? सध्या तर म्हणजे काय माहिती का, सगळे म्हणजे कामं चाललेले आहेत आता. त्यांचं सहकार्य आहे त्या कामामध्ये. निश्चितच कामठी गटामध्ये अंकुश भैया अवताडे यांच्या ज्या मिसेस आहेत त्या कोमल अवताडे यांना या गटामध्ये एक वाढता आलेख किंवा त्या निवडून जावेत असं येथील नागरिकांचं मत आहे. मी संपादक सचिन दळवे, जनपद न्यूज मध्ये. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.